सर्वांना नमस्कार. आज आपण जाणून घेऊया आपल्या हाडाला आणि स्नायूला पोषक असणारा विटॅमिन म्हणजे विटॅमिन डी याबद्दल. विटॅमिन डी हा अतिशय अत्यावश्यक विटॅमिन आहे, जीवनसत्व आहे. जिथे आपल्याला याची कमतरता जर व्हायला लागली तर लक्षणं काय येतील याबद्दल आपण आज चर्चा करूया. डेली रिकमेंडेड डायटरी अलाउन्स म्हणजे RDA हे विटॅमिन डीचे जे आहे ते 400 इंटरनॅशनल युनिट एवढे आहे. त्यातले 200 इंटरनॅशनल युनिट आपल्याला अन्नातून मिळते आणि उरलेलं 200 इंटरनॅशनल युनिट आपल्याला नैसर्गिक स्रोत जसं उन्हातून आपल्याला विटॅमिन डी मिळतं. आता आपल्याला माहीतच आहे की आजकालची जी जीवनशैली आहे ती उन्हात एक्सपोजर होण्याची म्हणजे उन्हात राहण्याची जी काही टेंडन्सी आहे ती खूप कमी झालेली आहे. एक 25-26 वर्षाचा नोकरी असणारा मुलगा मेट्रो सिटीसारख्या ठिकाणी गाडीमध्ये बसतो आणि आपल्या ऑफिसला पोहोचतो. आता तो सकाळी उन्हामध्ये किती वेळ एक्सपोज होतो हा एक प्रश्नचिन्हच आहे. शेतामध्ये काम करणारे लोक असतील तर त्यांना हे पुरेसं मिळत असणार, पण सिटीमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये हे फार कॉमन झालेलं आहे. तरुण पिढी, मध्य वय असणारी पिढी या लोकांमध्ये विटॅमिन डीची कमतरता खूप जास्त बघायला मिळते. विटॅमिन डी कशासाठी पोषक आहे म्हणजे हे का आवश्यक आहे आपल्या शरीराला मिळणे? विटॅमिन डीशी संबंधित भरपूर गोष्टी आहेत. जर विटॅमिन डीची कमतरता शरीराला असेल तर स्नायू आणि हाड हे दोन्ही हळूहळू कमजोर व्हायला लागतं. त्याबरोबर विटॅमिन डी नैराश्य होण्यासाठी पण कारणीभूत आहे म्हणजे डिप्रेशन. विटॅमिन डीची कमतरता असताना आपली जी रोगप्रतिकार शक्ती आहे, इम्युनिटी, ती पण कमी राहू शकते. असं आहे. आपल्याला एनर्जेटिक फील होणार नाही, आपल्याला थकवा राहील. हे प्रामुख्याने हे विटॅमिन डीशी संबंधित आपल्याला बघायला मिळतं. ट्रीटमेंट काय तर सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसणे एक महत्त्वाचा भाग आहे. एक ॲडिक्वेट टाईमला उन्हात एक्सपोज होणे आणि त्याबरोबर सप्लिमेंटेशन पण आपण घेऊ शकतो. सप्लिमेंटेशनमध्ये कॅप्सूल फॉर्ममध्ये पण विटॅमिन डी मिळतं जे आठवड्यातून एकदा घेता येईल. पावडर फॉर्ममध्ये पण विटॅमिन डी मिळतं जे आठवड्यातून आपल्याला एकदा घेता येतं. कमीत कमी 4 ते 6 आठवडे आपण ते घ्यावं असं रिकमेंडेड आहे. त्या व्यतिरिक्त डेली डोस पण 1000 इंटरनॅशनल युनिट कॅल्शियमच्या टॅब्लेटबरोबर आपण घेऊ शकतो. धन्यवाद.